समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यासविशालपुत्रे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुरेर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भगवंताच्या चरणी व परमपूज्य गुरुदेवांच्या चरणी वंदन करून आज आपण या सत्संगाची सुरुवात करू। इथे उपस्थित सर्व भाविक भक्तजनांना साधकांना माझा हरिओम नमस्कार। गीता श्रवण साधना याबद्दल आता ज्योतिताईंनी सांगितलं। एक असा उपक्रम ज्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यात आपण गीतेचा एक अध्याय बघणार आहोत। चिन्मय मिशनचे ज्येष्ठ स्वामीजी झाले परमपूज्य स्वामी पुरुषोत्तमानंद, त्यांनी या श्रवण साधनेचा हा जो कार्यक्रम आहे याची सुरुवात केली। नाशिकमध्ये त्यांनी 18 अध्याय केले आणि त्याच्यावर प्रवचन त्यांनी केले। त्याशिवाय महाराष्ट्रात इतर अनेक ठिकाणी त्यांनी 18 महिन्यात 18 अध्याय घेतले आणि असा हा जो उपक्रम आहे त्याला त्यांनी नाव दिलं श्रवण साधना। याच्यामध्ये 2 शब्द आहे, एक आहे साधना आणि एक आहे श्रवण। साधना म्हणजे काय? तर जेव्हा एक उच्च ध्येय आपण आपल्या समोर ठेवतो आणि त्याच्या प्राप्तीसाठी जो काही आपण प्रयत्न करतो त्याला आपण काय म्हणतो? साधना। आणि जसं साध्य असेल त्याप्रमाणे साधना असेल, साधना होईल। जर मला चांगलं खेळाडू व्हायचंय तर माझी साधना काय होईल की मी रोज ग्राउंडवर गेलो पाहिजे, व्यायाम केला पाहिजे। साधनेचा निर्णय साध्यावर अवलंबून आहे, काय तुम्हाला प्राप्त करायचं। तुम्हाला जर ट्रेनने जायचंय मुंबईला तर मुंबई साध्य आहे, ट्रेन काय आहे? साधन आहे। कोणत्याही ट्रेनवर तुम्ही बसणार नाही, ट्रेनमध्ये नाही, म्हणजे स्टेशनवर आता बऱ्याच गाड्या उभ्या आहेत, कोणत्याही गाडीमध्ये बसतो, कोणत्याही गाडीमध्ये तुम्ही बसा तर कुठेतरी पोहोचा, पण मुंबईला नाही पोहोचता। तर साध्य आणि साधन हे दोन्ही जुळलेले आहे। तर साध्य काय आहे तर म्हणजे आपल्या जीवनाला आनंदी बनवायचं,
सगळ्यांना आनंद पाहिजे, यश पाहिजे, समाधान पाहिजे, सगळ्यांचं एकच साध्य आहे. साध्यांमध्ये काही भेद नाहीये की मला काही पाहिजे, याला काही पाहिजे. असं इथे कोणी आहे का ज्याला दुःख पाहिजे? जर असेल तर मला भेट आनंद. दुःख देणं फार सोपं आहे. काहीतरी मी कठोर शब्द बोलले, तुमचा मूड ऑफ होईल. सुखम मे भूयात ही सगळ्यांची इच्छा आहे, साध्य हेच आहे. आमचे गुरुदेव म्हणायचे, चॉईसलेस गोल हॅज बीन गिवन टू ऑल. सगळ्यांना एक ध्येय दिलेलं आहे, त्याच्यामध्ये काही पर्याय नाही, काही ऑप्शन नाही. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना एक शाश्वत आनंद पाहिजे, ही सगळ्यांची इच्छा आहे, मागणी आहे, आकांक्षा आहे, जे काही तुम्ही म्हणा. आणि त्यासाठीच आपण धडपड करत आहोत. तर आता हे साध्य आपल्याला मिळेल कसं काय? तर म्हणे एक साधना करा, आणि त्या साधनेचं नाव आहे श्रवण. श्रवण केल्याने हे उद्दिष्ट आपण गाठू शकतो. आपल्या शास्त्रांमध्ये अनेक लोकांचं वर्णन आहे, त्यांनी एकच साधना केली, ती म्हणजे काय? ऐकलं त्यांनी, श्रवण केलं. भागवतामध्ये परीक्षित महाराजांनी काय साधना केली? 7 दिवस कथा ऐकली. अर्जुनाने काय केलं? श्रवण. रुक्मिणीचं वर्णन येतं भागवतामध्ये. ती म्हणते की श्रुत्वा गुणान् भुवन सुंदरम कर्णविवरैः, म्हणे मी कानाने कृष्णाचे गुण ऐकले आणि म्हणूनच आता मला त्यांच्याबद्दल एक प्रेम, आपुलकी ही उत्पन्न झालेली. आता मी त्यांना पती मानून त्यांची मी भक्ती करत आहे. माझी हीच इच्छा आहे की माझं लग्न त्यांच्या बरोबर व्हावं. तर तिचं वर्णन काय? श्रुत्वा, पाहिलं नाही येते कृष्णा, श्रुत्वा गुणा. भागवतामध्ये गोपिका म्हणतात, तव कथामृतम तप्त जीवनम श्रवण मंगलम. श्रवण केल्यानेच आमच्या जीवनामध्ये मंगल झालंय, शुभ झालंय. तर श्रवणाचं खूप महत्व आहे. अनेक लोकांना श्रवणाचं महत्व कळत नाही. ते लोक म्हणतात ऐकल्याने काय होईल, ऐकल्याने काय होईल. पण आम्ही म्हणतो की जे काही होईल ते ऐकल्यानेच होईल. ज्ञानाचा रस्ता काय आहे? तर म्हणे कान. भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे, कर्णरंध्रेण प्रविष्टे. भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रवेश करतात कुठून? तर म्हणे कान. म्हणून श्रवणम एव साधना. श्रवण काय? साधना आहे. भगवंतांनी 2 कान दिले, म्हणजे दोन्ही कान उघडे ठेवून ऐका, अशी भगवंताची अपेक्षा आहे. डोळे बंद करून तुम्ही ऐकू शकता, पण कान उघडे पाहिजे. अनेक वेळा लोक डोळे उघडे ठेवतात पण कान बंद असतात. वक्त्याला वाटतं की ते ऐकत आहे. तर 2 कान म्हणजे दोन्ही कानाने ऐका, आणि मध्ये देवानी काहीतरी दिलंय दोन्ही कानाच्या मध्ये, तिथे ठेवा. मेंदू आहे. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाच्या पहिल्या समासामध्येच श्रवणाचं महत्व सांगितलंय. श्रवण केल्याने प्राप्त काय आहे, पहिली जोडी आहे. ते त्या समासात म्हणतात की आता श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा.
श्रवण केल्याने फायदाच फायदा, लाभच लाभ आहे. वाचल्याने आपल्याला कळत नाही, लक्षात घ्या. वाचल्याने अनेक वेळा भ्रम जास्त होतो. म्हणून उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे आत्मा वारे श्रोतव्य. आत्म्याबद्दल ऐका, पठितव्य नाही दिलेलं आहे. आधी ऐका मग वाचा. तर श्रवण केल्याने काय होतं तर म्हणतात नाना दोष जात नास. सगळे दोष जे ते नष्ट होतात. पतिततेची पावन होते. पतित आहे जर ऐकलं तर पवित्र होईल. एकापेक्षा एक सुंदर फळ या श्रवणाचं आहे. म्हणून ही साधना फार काय प्रभाव करणारी आहे, परिणामकारक आहे. म्हणून इथे एक महिन्यात आपण एक अध्याय बघणार आहोत. मला जरा हे सांगा, मागच्या महिन्यात त्याच्या आधी आपल्या आश्रमामध्ये आम्ही पहिला आणि दुसरा अध्याय घेतला होता. यापैकी किती लोक आहेत त्यांनी तो कार्यक्रम अटेंड केला आहे? जरा हात वर करा. काय 30% असते. ठीक आहे. म्हणजे आम्हाला माहीतच नव्हतं, आता तर माहीत झालं. तर आता पुढचे जे अध्याय आहेत ते तुम्ही जरूर ऐका. इथे म्हणतात श्रवण केल्याने चुके अधोगती, मनास होय विश्रांती. विश्रांती म्हणजे आता झोपेबद्दल सांगत होत्या. श्रवणामध्ये विश्रांती म्हणजे वेगळी प्रकारची विश्रांती. इथे म्हटलेलं आहे मनाला विश्रांती मिळते. काही लोकांना शरीराला सुद्धा विश्रांती मिळते. ठीक आहे. घरी झोपण्यापेक्षा सत्संगामध्ये झोपण्यामध्ये लाभ आहे. मधून मधून देवाचं नाव कानावर येते. ती झोपही काय सात्विक होते. पण वक्ता झोपू नाही शकत. फक्त श्रोत्यालाच हा लाभ. तर आता गीतेमध्ये 18 अध्याय आहे. आणखीन एकेका अध्यायामध्ये एक विषय भगवंतांनी मांडला आहे. आता इथे प्रश्न असा आहे की गीता का वाचावी किंवा का ऐकावी? गीता वाचल्याने काय मिळेल, किंवा जर मी 3रा अध्याय ऐकला तर काय मिळेल मला? प्रश्न आहे ना. तर असं आहे, अर्जुनाला काय मिळालं हे तुम्ही पहा. कारण अर्जुनाने प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून ऐकलंय. अर्जुनाची आधीची स्थिती पहा आणि नंतरची स्थिती पहा. हे सगळं तुम्ही आधी ऐकलेलं आहे, पण आज प्रस्तावित थोडंसं करतो. मग या 3ऱ्या अध्यायामध्ये प्रवेश करतो. विषाद योग आहे पहिला अध्याय. अर्जुनाची मनस्थिती फारच वेगळी आहे. तो थोडा निराश आहे, भ्रमित आहे, मोहित आहे, भयभीत आहे. त्याला भीती वाटते की मोठा पाप मी करणार आहे, सगळ्यांना मारलं. संशय आहे त्याच्या मनामध्ये, काय करावं, युद्ध करावं की युद्धामधून पलायन करावं. तर मनामध्ये गोंधळ आहे. पण तोच अर्जुन 18 अध्याय ऐकल्यावर एकदम म्हणतो आता सगळं काही संशय वगैरे माझे गेले आहे, तू दूर जा. अनेक जाहिराती असतात, आपण पाहतो कोणाच्या डोक्यावर केस नाहीये, टक्कल पडलेली असते. जाहिराती पाहिजे ना. जर तुम्ही या तेलाचा उपयोग केला तर 3 महिन्यात हे वाळवंट आहे त्याच्यावर चांगली शेती, केस येते. तर 2 असे चित्र असतात, आधी आणखीन नंतर. तर गीतेमध्ये सुद्धा असे 2 चित्र आहे अर्जुनाचे, आधी आणि नंतर. आधीचं काय चित्र आहे? वेपतुष्ट शरीरम मे सीदंती गात्राणी मुखम च परिशुष्यती. त्याला उभं राहता येत नाही,
हातपाय कापत आहे. तोच अर्जुन पहा तयार झाला, एकदम उत्साह, शक्ती. अच्छा, देवानी काय दिलं? फक्त त्याला ज्ञान दिलंय. लक्षात घ्या, फक्त त्याची दृष्टी बदलली आहे बस. तर आधी आणि नंतर हे पण जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो त्यावेळेस आपला चेहरा कसा असतो, आणि जेव्हा डिस्चार्ज केलं जातं तेव्हा. शाळेमध्ये मी उदाहरण देतो, मुलं जेव्हा जातात तेव्हा एक फोटो काढा, आणि शाळेमधून येतात तेव्हा एक फोटो काढा, तर तुम्हाला समजेल किती फरक होतो. त्याचप्रमाणे गीतेमध्ये सुद्धा 2 तारखेला तुम्ही ऐकत आहात, 8 तारखेपर्यंत जर आला आणि ऐकलं ना बरं का 7 दिवस, तर पहा निश्चितच फरक पडेल. तो काय फरक पडेल तर म्हणे थोडंसं ज्ञान होईल, थोडे भ्रम वगैरे काय दूर होतील, क्लॅरिटी येईल, स्पष्टता येईल. आणि ते म्हणतात की भगवद्गीता म्हणजे आपल्याला एक सकारात्मक दृष्टी देणारा ग्रंथ आहे. मी अनेक वेळा म्हटलेलं आहे आधी की आपण शाळेमध्ये समकोण, त्रिकोण, षटकोण हे सगळं शिकतो, पण दृष्टिकोन शिकत नाही. ते जीवनाकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन. जगामध्ये मग 2 प्रकारचे लोक आहेत, सकारात्मक दृष्टीवाले, नकारात्मक. जे सकारात्मक लोक आहेत ते काय करतात, तर प्रत्येक समस्येमध्ये त्याचं काय निराकरण होऊ शकतं त्याचा मार्ग शोधतात. म्हणजे नकारात्मक दृष्टीचे लोक आहेत प्रत्येक समाधानामध्ये ते समस्या शोधून काढतात. आहे ना फरक? जे सकारात्मक लोक आहेत त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. नकारात्मक दृष्टी तर काही त्यांना उत्तर देत त्याच्यावर प्रश्न करतात. जो सकारात्मक माणूस आहे तो म्हणतो हे कठीण आहे पण शक्य आहे. नकारात्मक काय म्हणतो, शक्य आहे पण कठीण आहे. यादी करत सकारात्मक, नकारात्मक. सकारात्मक माणूस म्हणतो की अमुक गोष्ट केलीच पाहिजे, मीच केली पाहिजे. नकारात्मक काय म्हणतो, काहीतरी व्हायला पाहिजे, कोणीतरी केलं पाहिजे. तर इथे अर्जुनाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. यालाच काय म्हणतो, पॉझिटिव्ह एटिट्यूड, पॉझिटिव्ह विजन. म्हणून शेवटचा श्लोक तुम्ही पहा, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर. अरे म्हणे जिथे अर्जुनासारखा कर्म करणारा जर कोणी असेल आणि कृष्णासारखा दृष्टी देणारा असेल, दृष्टी आणखी कर्म दोघांचं मेळ घालत, तर मग तिथे यश आहे, श्री आहे, कीर्ती आहे, जे काही आपल्याला पाहिजे ते सगळं मिळेल. म्हणून आमच्या स्वामीजींनी सांगितलंय, ऍक्शन प्लस विजन इज इक्वल टू ट्रान्सफॉर्मेशन. ऍक्शन म्हणजे कर्म, विजन म्हणजे दृष्टी. जर हे दोन्ही जर आपण एक केलं तर पूर्ण बदल होईल. आमचे स्वामी छान सांगतात, म्हणजे सध्या आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये जगत आहोत. आयटी म्हणतात. सो लॉट ऑफ इन्फॉर्मेशन इज देअर बट नो ट्रान्सफॉर्मेशन. मनाची पातळी खाली खाली जात आहे. तर इथे भगवंतानी एक पाहण्याची दृष्टी दिली आहे. आता गीतेचा हा जो 3रा अध्याय आहे हा फार प्रसिद्ध आहे, खूप प्रसिद्ध आहे. याचं नाव काय आहे जरा सांगा. सगळ्यांना माहिती, कर्मयोग याला म्हणतात. 2 अध्याय फार प्रसिद्ध आहे, कर्मयोग आणि भक्तियोग.
12वा आणि काही काही लोकांना 15वा सुद्धा पाठ असेल. 3रा, 12वा, 15वा. तिसऱ्याचं कधी नाव माहित आहे, पाठ नसेल ते नाव. अच्छा, लोकांना जर विचारलं गीतेमध्ये काय सांगितलंय तर लोक लगेच म्हणतात कर्मयोग. त्यांना काय सांगितलंय जरा सांगा म्हणजे ते स्वामीजींना विचारा. फक्त हे नाव माहित आहे कर्मयोग, पण काय आहे व्हॉट इज दॅट ते नाही. कर्मयोग खूप प्रसिद्ध आहे. लोकांना वाटतं गीतेमध्ये फक्त कर्म 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 सांगितलंय, असं मुळीच नाही. कर्माशिवाय भरपूर अनेक विषय भगवंतांनी सांगितले. मी कोण आहे, जग काय आहे, जीवाची गती कशी होते मेल्यावर, संसार काय आहे, कुठून उत्पन्न झाला, अनेक अनेक विषय त्यांनी इथे मांडले आहे. पण प्रसिद्ध हेच आहे कर्म. कोणालाही विचारलं गीतेमध्ये काय म्हणे, एक श्लोक आम्हाला माहिती आहे, कर्मण्येवाधिकारस्ते. तो पूर्ण त्यांना पाठ नाहीये. फलासक्ती ठेवून कर्म करा हे भगवंतांनी सांगितलं. ठीक आहे, पण अजून भरपूर विषय. तर या 3ऱ्या अध्यायामध्ये कर्माबद्दल भगवंतांनी सविस्तर माहिती दिली आहे. आपण सगळेजण कर्म करतो, पण कर्माची पद्धत काय झालं पाहिजे, हाऊ टू गेट मॅक्झिमम बेनिफिट आउट ऑफ दॅट ऍक्शन. कर्मापासून सगळ्यात जास्त फायदा आपण कसं काय घेऊ शकतो, ती कला काय आहे ती इथे सांगितली. कर्म तर सगळेजणच करत आहे सकाळ संध्याकाळ, पण कोणत्या पद्धतीने केल्याने मनशांती मिळेल, भगवत प्राप्तीमध्ये आपली वाटचाल पुढे होईल, हे सगळं इथे देवानी सांगितलं आहे. आणि कर्म एक असा विषय आहे की सगळेजणच कर्म करत आहे म्हणून कर्म के असा विषय नाही की काही मला माहीतच नाही. त्यावर काम तर सगळेजण करत आहे, फक्त आता कसं करायचं हे इथे त्यांनी सांगितलं. अच्छा, या गीतेची सुरुवात सगळ्यांना माहित आहे. गीतेची सुरुवात कशी झाली, जेव्हा तो युद्ध क्षेत्रामध्ये मध्ये आला, आणखी त्यांनी पाहिलं की सगळे आपले नातेवाईक आहे. अर्जुनाने जेव्हा पाहिलं तेव्हा त्याला प्रश्न पडला की युद्ध केलं पाहिजे की नाही. कारण हे सगळे माझे बंधू आहेत, भ्राता, मित्र, गुरु, सगळे मोठे मोठे लोक आहेत. यांना कसं काय होणार, याला कसं काय तुम्ही धर्म म्हणू शकता, याला कसं तुम्ही पुण्य कार्य म्हणू शकता. याचं घोर कर्म आहे हिंसा. तर त्याच्या मनामध्ये गोंधळ सुरू. त्यांनी पहिल्या अध्यायामध्ये खूप मोठं एक भाषण दिलंय आणि त्यांनी प्रयत्न केलाय सिद्ध करण्याचा की युद्ध करणं म्हणजे काय मोठं पाप आहे. पण पहा, भगवंतावर काही प्रभाव पडला नाही. भगवंत ऐकत आहे, कृष्ण काही बोलत नाही. आणि कृष्ण जणू काही म्हणतात पुढच्या अध्यायामध्ये, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम. अरे अर्जुना, तुला जर युद्धच करायचं नव्हतं तर सगळी तयारी कशाला तू केली. 12 वर्ष त्यांनी खूप तयारी केली वनवासामध्ये जेव्हा ते होते. आता ऐन मोक्यावर तू म्हणतोय की नाही करायचं, हे काय. हे म्हणजे असंच आहे, मागे सांगत होतो की लग्न ठरलंय, लग्न पत्रिका सगळ्यांना वाटलंय, मंगल कार्यालय ठरलंय, केटररलाही ऑर्डर दिला आहे, व्हॉट्सअप मेसेजेस सगळ्यांना दिलेले आहे. आणि आता तो मी लग्न करणार नाही तर कसं होईल. किंवा कोणी एक विद्यार्थी आहे, वर्षभर प्रयत्न करत आहे आणि परीक्षेच्या दिवशी मी परीक्षा देणार नाही, अशीच काही स्थिती आहे ना. म्हणून देव त्याला रागवतात दुसऱ्या अध्यायामध्ये. अरे हे काय क्लैप्यम मास मगमप्पात,
नैतत्व विषमे समुपस्थितम. चुकीच्या वेळी तू हा निर्णय घेत आहे, ही काही वेळ नाहीये पलायन करणे. मग भगवंतांनी पूर्ण दुसऱ्या अध्यायामध्ये आत्मज्ञान सांगितलं, कर्मयोग सुद्धा सांगितलं. आणखी ज्ञानीचं वर्णन भगवंतांनी केलंय, आत्मज्ञानाची स्तुती केली आहे. आत्मज्ञानी कसा असतो त्याचं वर्णन आहे, खूपच छान वर्णन आहे. जेव्हा अर्जुनाने ते सगळं ऐकलं तर त्याच्या मनामध्ये एक प्रश्न आला आणि तिथूनच सुरुवात आहे या तिसऱ्या अध्यायाची. आणि तो स्वतः सांगतो की देवा, आतापर्यंत तू काय सांगितलं हे मला माहित आहे, पण आता मला एक प्रश्न पडला आहे. आणि बा, आपल्या ग्रंथांमध्ये किंवा आपल्या धर्मामध्ये प्रश्नांचा खूप आदर आहे बरं का. जर शिष्य प्रश्न करत आहे ते चांगले लक्षण आहे, म्हणजे तो प्रवचन ऐकताना जागृत अवस्थेमध्ये होता. कारण प्रश्न त्यालाच पडतो जो ऐकतो. जर काही प्रश्न आला नाही ना तर वक्त्याच्या मनामध्ये प्रश्न पडतो की खरं ऐकलं का ते. तर इथे अर्जुनाने प्रश्न केले, भगवंताला आवडलं, व्हेरी गुड, तू ऐकलाय. आणि गीतेमध्ये अनेक प्रश्न आहेत आणि ते सगळे प्रश्न आपलेच आहेत. गीतेमध्ये, भागवतामध्ये, रामायणामध्ये, पुराणांमध्ये प्रश्नच प्रश्न आहे. एक उपनिषद आहे त्याचं नावच आहे प्रश्नोपनिषद. त्याच्यात 6 प्रश्न 6 शिष्यांनी विचारले. आपल्या इथे स्वातंत्र्य आहे प्रश्न. तर इथे अर्जुनाने प्रश्न केला आहे. हे पहा, अर्जुनाच्या मनामध्ये गोंधळ का झाला सुरुवातीला, लक्ष नाही का. कर्तव्याविषयी त्याला प्रश्न आला की माझं काय कर्तव्य आहे. तर पहा, कर्तव्याचा संबंध कर्त्याशी असतो. लक्षात ठेवा, मी कोण आहे याच्यावर अवलंबून आहे की माझं कर्तव्य काय आहे की नाही. तसं मी डॉक्टर आहे तर मग माझं कर्तव्य काय, औषध देणं, रुग्णांना बरं करणं. जर माझी आयडेंटिटी म्हणजे माझी ओळख जर मला माहीत नसेल तर माझं कर्तव्याबद्दल सुद्धा मला काय होईल प्रश्न पडेल. सकाळी उठल्यावर त्याला जर प्रश्न पडला की मी डॉक्टर आहे की इंजिनियर आहे, तो कर्तव्याबद्दल सुद्धा डाऊट होईल की आता मला काय केलं पाहिजे. मी शिक्षक आहे ही ओळख त्याला माहीत आहे, तर आता मला वर्गामध्ये जायचं आहे, शिकवायचं आहे. पण स्वतःबद्दल जर भ्रम असेल की मी कोण आहे, इथे नेमकं तेच झालंय. अर्जुनाच्या मनामध्ये 2-4 गोष्टी एकाच वेळी आल्या. एकीकडे त्याला वाटतं की मी कोण आहे, शिष्य आहे, समोर द्रोणाचार्य उभे आहे. मी भाऊ आहे, सगळे बंधू जे आहे, दुर्योधन, दुःशासन वगैरे. तिसरी ओळख काय, मी क्षत्रिय आहे, तर मी एक योद्धा आहे, मी एक सैनिक आहे. आता नेमकं मला काय केलं पाहिजे. समोर जर गुरु द्रोणाचार्य आहे तर शास्त्र काय सांगतात, आचार्य देवो भव, आचार्याची तर पूजा केली पाहिजे. मातृदेवो भव, पितृदेवो भव. आता इथे पितृतुल्य सगळे लोक आहे आणि त्यांच्यावर बाण चालवणं म्हणजे इथं पाप. अच्छा, दुसरीकडे म्हणजे माझी ओळख काय, मी क्षत्रिय आहे, मी योद्धा आहे, युद्ध करण्यासाठी आलो आहे. तर आता कोणची भूमिका मी इथे बजावली पाहिजे. इंग्रजीमध्ये याला म्हणतात आयडेंटिटी क्रायसिस. हु एम आय. जर सगळे नातेवाईक मित्र वगैरे आहे तर कर्तव्य काय आहे माझं, यांच्याशी प्रेम करणं, यांना मारणं तर काही होऊ नाही शकत कर्तव्य.
पण एकीकडे पाहिलं तर काय, या लोकांनी अधर्म केलेला आहे, तुम्ही मारलं पाहिजे, मी योद्धा आहे. तर आता याच्यामध्ये काय श्रेष्ठ आहे असा प्रश्न त्याच्या मनात आला. आणि मग तो शिष्यस्तेहम, मग भगवंतांनी उत्तर दिलंय. आता उत्तर देताना भगवंतांनी इतकं सविस्तर विषय मांडला आहे, म्हणजे जवळजवळ 70 श्लोक, म्हणजे 60 श्लोक तरी आहे. सुरुवातीचे 8-10 श्लोक जर तुम्ही सोडले तर 11व्या श्लोकापासून गीता आहे. अशोच्यानन्व शोचस्वम. तर भगवंतांनी अर्जुनाला विविध पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला की अरे बाबा, युद्धच कर्तव्य आहे. पण दुसऱ्या अध्यायामध्ये काय झालं, भगवंतांनी आत्मज्ञानाचं सुद्धा खूप वर्णन केलं, आत्म्याचं वर्णन केलं. न जायते म्रियते वा कदाचित वगैरे वगैरे. आणि जो आत्मज्ञानी होतो, जो मुक्त होतो, त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. आता मागच्या आठवड्यावर मी त्याचं विवेचन विवरण केलं आश्रमात. तर ज्ञान आणखी कर्म, आत्मज्ञान आणखी कर्म, हे 2 विषय भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात सांगितले. आणि जास्त कल भगवंताचा कुठे दिसला, ज्ञानामध्ये, कारण ज्ञानीची स्तुती केली. तर आता इथे अर्जुन प्रश्न करतो, महाराज, ज्ञानीची तुम्ही एवढं कौतुक करत आहात, स्तुती करत आहात, आणि तुम्ही मला सांगत आहात की युद्ध कर. कारण म्हणजे आता तुम्ही मला सांगायला पाहिजे, चला अर्जुन, चला आता हिमालयात आपण चलू आणि तिथे काय करू, साधना करू, तपश्चर्या करू, आत्मचिंतन करू, आत्मसाक्षात्कार करू, असं तुम्ही म्हणायला पाहिजे. पण या ऐवजी तुम्ही काय म्हणता, चला उठा, गांडीव उचल, युद्ध कर. तर आधी जे तुम्ही म्हणत आहात आणि आता जे मला सांगत आहात त्याच्यामध्ये काय मला दिसत आहे, विरोध. कळतंय का, थोडी भूमिका आहे. कारण एका अध्यायाशी दुसरा अध्याय जोडलेला आहे, निगडीत आहे, स्वतंत्र नाही. सांगितलं ना, तर साखळी आहे, लिंक आहे. तर मागच्या अध्यायावरूनच, म्हणजे ऐकूनच त्याच्या मनामध्ये प्रश्न आलेला आहे. आता प्रश्न काय, पहिला श्लोक पहा. ज्यांच्याकडे गीता असेल त्यांनी पहा, ज्यांच्याकडे नसेल उद्यापासून आणा. घरी असेलच बहुतेक गीता, कुठे पहा कपाटात असेल, वर कुठे ठेवलं असेल, धूळ माती वगैरे असेल तर जरा नाही, हे सांगू रोज वाचतो, ठीक आहे, रोज वाचतो, घेऊन. हा, गीता प्रेसची सुद्धा एक लहान आहे, ते सुद्धा ती कुठे तुम्हाला मिळतं. आपल्या इथे सुद्धा काही तर असतीलच, मला माहित नाही किती पुस्तक आहे. पण गीतेचा 3रा अध्याय जर असेल तर घेऊन या. गीतेचं पूर्णच पुस्तक मिळतं, ते पुस्तक घेऊन या. पण त्याच्यामध्ये हे बाकी 3रा अध्याय आहे की नाही, नेमका तो तेच पानं नाही त्याच्यात. आमचे गुरुदेव म्हणायचे की पुस्तक हातात का असावं, तर म्हणे आजकाल म्हणतात ना, ऑडिओ व्हिज्युअल, कानाने ऐका आणि डोळ्यांनी ते श्लोक पहा. समोर पुस्तक असेल तर एक शक्यता आहे की झोप जरा कमी येईल, कारण धरून ठेवावं लागेल. आणि मी इथे एक शब्द सांगितले, त्याचा अर्थ तर जेव्हा तुम्ही वाचून म्हणजे बघाल त्याच्यामध्ये जास्त तो अर्थ समजेल. ठीक आहे. अथ 3योऽध्यायः. अर्जुन उवाच जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. अर्जुन उवाच
जायसी चेत् कर्मणस्ते मया तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. पद्धत अशी आहे की एकदा मी श्लोक म्हणेन, तुम्ही दुसऱ्यांदा आणि दुसऱ्यांदा आपण बरोबर म्हणू. बरोबर तेव्हाच म्हणू शकता जेव्हा तुमच्या जवळ पुस्तक असेल. ठीक आहे. 2 वेळा म्हणण्याने ते शब्द कळतील आणखीन लक्षात राहतील. अर्जुन उवाच, अर्जुनाने प्रश्न केला. काय प्रश्न करतो? देवा, आता इथे भगवंताचे 2 नाव आहे. हे केशव, हे जनार्दन. केशव म्हणजे काय? ज्याचे केस कुरळे केस आहे, भरपूर केस आहे कृष्णाचे. आणि तू कोण आहे? सगळ्या लोकांचा स्वामी आहे, जनार्दन. तर म्हणे एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? तर म्हणे चेत. चेत म्हणजे जर. जायसी चेत. चेत कर्मणः बुद्धी जायसी. म्हणे देवा, तुमचं जे भाषण मी आता ऐकलं मागच्या अध्यायामध्ये, ते ऐकल्यावर मला असं वाटतं की बुद्धी म्हणजे ज्ञान हे श्रेष्ठ आहे कोणापेक्षा? कर्मणः. जायसी. जायसी म्हणजे श्रेष्ठ. आपण म्हणतो ना ज्येष्ठ, ज्येष्ठ व्यक्ती, तिथून तो शब्द तिथून उत्पन्न झालेला आहे. तर जायसी स्त्रीलिंगी शब्द आहे, कारण बुद्धी काय? स्त्रीलिंगी आहे. जसं गरीयसी एक शब्द आहे ना, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. गरीयसी म्हणजे श्रेष्ठ, महान. त्याचप्रमाणे जायसी. जर बुद्धी किंवा ज्ञान, आणि ज्ञान म्हणजे आत्मज्ञान बरं का. समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात दासबोधामध्ये? ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आपणासी आपण पा, याला म्हणतात ज्ञान, आत्मज्ञान. तर म्हणे जर आत्मज्ञान या कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तर तत्किं कर्मणि घोरे माम नियोजयसी. देवा, तू मला नियोजयसी, या घोर कर्मामध्ये तू मला काय प्रवृत्त करत आहे? परत परत म्हणत ओढ, युद्ध कर, युद्ध कर. मला हे काही पटत नाहीये. एकीकडे तुम्ही ज्ञानाची स्तुती करत आहात आणि दुसरीकडे काय म्हणत आहात की युद्ध कर. हे कसं काय? तुमचं डबल स्टँडर्ड आहे. असा अर्जुनाचा हा प्रश्न आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या भावार्थ दीपिकेमध्ये ते म्हणतात की वैद्यांनी रोग्याला आधी काय पथ्य सांगावे आणि त्यानेच मग त्याला विष द्यावे. हे कसं काय? म्हणजे आधी अर्जुनाला भगवंत काय सांगत आहे? ज्ञान, ज्ञान, ज्ञान. म्हणजे कर्म नको करू, काय? ज्ञानाकडे. आणि मग आता काय म्हणतात? कर्म कर. म्हणजे आधी पथ्य सांगितलं आणि आता तेच करायला सांगत आहे, तेच घ्यायला सांगत आहे. हे कसं काय? प्रश्न कळतोय ना? नियोजयसी. इथे भगवान भाष्यकार शंकराचार्य म्हणतात की शास्त्रस्य प्रवृत्ती निवृत्ती विषयभूते द्वे बुद्धी भगवता निर्दिष्टे. थोडं थोडं मी भाष्य सुद्धा पाहिजे बरं का. शंकराचार्य सुरेख सुंदर भाष्य केलंय आद्य शंकराचार्यांनी. आणि ते आपल्या भाष्यामध्ये लिहितात की लोकांनी गीतेचे काहीही अर्थ केलेले भलते सगळे, जे मनामध्ये ते अर्थ केलेले त्यांच्या जमान्यामध्ये 1200 वर्ष पूर्व. सध्याचे तर काय सांगावं, जे जो येतो तो काही अर्थ वेगवेगळे करत राहतो. तर ते म्हणतात की खरा अर्थ काय आहे ते सांगण्यासाठी मी थोडक्यात भाष्य करत आहे. त्यांनी 8-10 उपनिषदांवर भाष्य केलंय, ब्रह्मसूत्रावर भाष्य दिलंय. गीतेचं भाष्य संक्षेप आहे, थोडक्यात आहे.
पण म्हणजे लोकांनी चुकीचे अर्थ केले आहे, म्हणून खरा अर्थ काय ते सांगण्यासाठी मी भाष्य लिहिलं आहे. तर इथे ते म्हणतात की द्विविधो ही वैदिको धर्म. वैदिक धर्मामध्ये दोन प्रकारचे मार्ग सांगितले आहे, प्रवृत्ती लक्षण, निवृत्ती लक्षण. प्रवृत्ती लक्षण म्हणजे कर्माचं मार्ग आणि निवृत्ती लक्षण म्हणजे ज्ञानाचं मार्ग. ठीक आहे. तर हे दोन्ही मार्ग दुसऱ्या अध्यायामध्ये निर्दिष्टे भगवता, भगवंतानी हे दोन्ही मार्ग दुसऱ्या अध्यायात सांगितले. कर्मयोगी सांगितलाय, ज्ञाने सांगितलंय. सांख्य बुद्धी, योगे बुद्धी. गीतेचा शब्द आहे सांख्य बुद्धी. ज्ञानाला काय म्हणतात ते सांख्य बुद्धी आपण पाहतोय. म्हणून गीतेचा दुसरा अध्याय त्याचं नावच काय आहे, सांख्य. आणि ज्ञान दिलेलं आहे. तर सांख्य इज इक्वल टू ज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. तर म्हणजे आत्मज्ञान सांगितलंय त्याला सांख्य बुद्धी म्हणतात. आणि योग बुद्धी सुद्धा सांगितली आहे, निर्दिष्ट. पण इथे शंकराचार्य फार छान म्हणतात, म्हणजे तद एतम आलक्ष पर्याकुलीभूत बुद्धी अर्जुन उवाच कथम भक्ताय श्रेयो अर्थीने यत् साक्षात श्रेय साधनम. म्हणे तुम्ही हे सांगितलं की मोक्षासाठी ज्ञानाची गरज आहे, कर्माने मोक्ष मिळत नाही, हे तुम्ही सांगितलंय. कर्माच्या द्वारे मनाची शुद्धी होते, आपण ते खूप पाहणार आहोत. तर अर्जुन काय म्हणतो, मग डायरेक्ट मला ज्ञानच सांगा ना, कर्म कशाला सांगा, कारण मोक्षाची प्राप्ती कशाने होईल, ज्ञानाने. तर आकुली व्याकुळ झालेला आहे, म्हणजे तुम्ही आम्हाला कन्फ्यूज करत आहात. इथे पहिल्या श्लोकामध्ये आणि दुसऱ्या श्लोकामध्ये तर अर्जुन अजून म्हणतो की देवा तुम्ही एक सांगा, असं दोन दोन नाही, आणि आधी तुम्हीच ठरवून घ्या. मला वाटतं तुमच्या मनामध्ये बहुतेक गोंधळ आहे. तर तो पहा कसं म्हणतो, व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम्. बरोबर. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम्. तो म्हणतो देवा तुमचे जे वाक्य आहे ना ते घोटाळ्यात टाकणारे, व्यामिश्रेण, मिश्रित आहे. कधी वाटतं की तुमची इच्छा आहे मी कर्म केलं, पण कधी वाटतं की नाही आत्मचिंतन केलं पाहिजे, कारण तुम्ही आत्म्याचं खूप वर्णन केलं आहे. तर मला आता कळत नाहीये नेमकं मी काय केलं पाहिजे, कारण म्हणजे अर्जुनाचा हा प्रश्न आहे. तदेकम वद, एकम वद, एक तुम्ही सांगा, आणि एक काय सांगा म्हणे निश्चित करून सांगा, निश्चयात्मक. परत तुम्ही तुमचं स्टँड पॉइंट बदलू नका. हे राजकारणामध्ये खूप होतं, लोक इकडून तिकडे उडी मारतात, ज्या पक्षाला शिव्या देतो तोच पक्ष जॉईन करतात. नाही म्हणे आता आम्हाला आमची दृष्टी बदलली आहे. तर इथे कृष्णाला तो म्हणतो तुम्ही कर्माच्या पक्षामध्ये आहे की ज्ञानाच्या पक्षामध्ये. म्हणतात ना एकाच वेळी दोन नावेमध्ये तुम्ही पाय जर ठेवले तर कुठेच बोलणार नाही, काय बुडा. तर तदेकम वद निश्चित्य. अच्छा, एक तुम्ही सांगा आणि ते मला सांगा ज्याच्यामुळे माझं श्रेय होईल. पहा इथे अर्जुन काय म्हणतो, श्रेय म्हणजे कल्याण, हित. मला जे आवडतं ते नका सांगू. इथे फार विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
गुरुकडे जाऊन आपण हेच विचारलं पाहिजे की माझं हित कसं कशामध्ये हे सांगा, मला जे आवडतं ते नका सांगा. त्याच्यासाठी शास्त्राची गरज नाही, देवाची गरज नाही, गुरुची गरज नाही. आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तर काय म्हणतो, मला हा रोग झालेला आहे, माझा उपचार कशाने होईल, म्हणजे रोग कशाने जाईल हे तुम्ही सांगा. असं कोणी सांगतं की मला हे औषध द्या, तुम्ही हे औषध नका देऊ, कारण हे औषध मला आवडतं, कारण ते गोड आहे, ते दुसरं कडू आहे. कडू असेल तरी ते मला द्या जर माझा रोग नाही. तर श्रेय कशामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये कल्याण. आता कोणी एक विद्यार्थी आहे, त्यांनी सुद्धा विचारलं पाहिजे आईवडिलांना, गुरुला, की मी काय केलं पाहिजे, अभ्यास कसा केला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये माझं काय हित आहे. आपल्याला नेमकं तेच आवडतं ज्याच्यामध्ये आपलं हित नाही. ज्याला डायबिटीज असतं त्याला गोडच आवडतं, जरी डॉक्टर म्हणतो गोड नका खाऊ, व्हाईट पॉइझन आहे, व्हाईट पॉइझन. डॉक्टर लोक काय म्हणतो स्लो पॉइझन आहे, साखर तुम्ही स्लो पॉइझन. तर तो म्हणतो मला मरण्याची काही घाई नाहीये, हळूहळू बरी, पण साखर सोडणार नाही. आता त्याचं श्रेय त्याच्यामध्ये नाही. आता कोणी मुलगा आहे तो खेळतच आहे, क्रिकेट खेळत आहे दिवसभर, आणि परीक्षेत दिवस जवळ आले आहे, निकाल लागला, तो काय म्हणतो वडिलांना, देवा आपलं काय शिक्षकांनी मला बक्षिसामध्ये काय दिलंय, चेंडू दिलाय, चेंडू. कारण त्यांना माहिती आहे मला क्रिकेट फार आवडतं. तर श्रेय, कल्याण, हित कशामध्ये देवा हे मला सांगा. मला तर असं वाटतं या युद्धापासून पलायन करावं, त्यांनी सांगितलंच आहे. पण जर ते चुकीचं असेल तर मला जरा नीट समजावून सांगा की कर्म करण्याने कसा माझा लाभ आहे, त्याच्यामध्ये कशा फायदा आहे, आणि त्यांनी माझं कसं कल्याण होईल. आहे ना, छान प्रश्न. आणि आपल्या सगळ्यांसाठी कर्म म्हणजे हा प्रश्न आहे. आपण सुद्धा खूप कर्म करणारे आहोत. कर्म कर्म गोस्वामी म्हणतात, कर्म प्रधान विश्व करी राखा. या जगामध्ये कर्माचंच प्राधान्य आहे. जो जस करे सो तस फल चाखा. क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. या जगामध्ये कर्म केल्याने लगेच आपल्याला काय फळ मिळतं, आणि जसं आपण कर्म करू त्याप्रमाणे फळ मिळेल. जसं पेरतो त्याप्रमाणे त्याला भोग. तर कर्माचे विविध काय आहे बाजू आहे, विविध पहलू ज्याला म्हणतात, आयाम, घटक आहे त्याचे. तर ते सगळं भगवंतानी ते सांगितलं. बोये पेड़ बबूल का तो आम कहां से हो, असं एक हिंदीमध्ये म्हणतात. आंबा पाहिजे तर कोयच पेरली पाहिजे ना, तेव्हा. चुकीचं कर्म करत आहे, चांगलं फळाची अपेक्षा आहे, कसं काय? म्हणून ते म्हणतात की जरा मला सांगा कर्म कसं काय केलं पाहिजे, कसे केले पाहिजे, कोणत्या दृष्टीने केले पाहिजे, हे सगळं तुम्ही सांगा. भगवंताला फार आनंद झाला. वाह, तू छान प्रश्न केला आहे. म्हणजे तू ऐकलंय ज्ञान काय आहे, कर्म काय आहे, स्थितप्रज्ञाचं वर्णन ऐकलंय त्यांनी. तर आता इथे भगवंत उत्तर देतात. काय म्हणतात? श्री भगवान वाच लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. श्रीभगवानुवाच द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ
ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. भगवंतानी लगेच उत्तर दिलं. प्रश्नानुरूपम प्रतिवचनम. शंकराचार्य जे म्हणतात जसा प्रश्न आहे ना त्याचप्रमाणे उत्तर आहे. नाही तर प्रश्न काय विचारतात उत्तर काही वेगळंच देतात. हे राजकारणी लोकांचं परत पहा तुम्ही. पत्रकार काही विचारतात त्यांना जे येतं तेच काहीतरी उत्तर भरतच देतात. कधी डायरेक्ट उत्तर देत नाही. पण इथे देवानी पहा जसा प्रश्न आहे तसा म्हणजे तो विचारत आहे ना, ज्ञान श्रेष्ठ की कर्म, प्रवृत्ती की निवृत्ती. म्हणे ऐक अस्मिन. इथे अर्जुनाचं नाव दिलंय भगवंतानी. संबोधन काय? हे अनघ. फारच सुंदर शब्द आहे अनघ. अघ म्हणजे पाप, अनघ म्हणजे निष्पाप. अर्जुनाला किती बरं वाटलं असेल. देव म्हणत हे निष्पाप अर्जुन. आपल्याला जर कोणी असं म्हटलं तर किती छान वाटत. निष्पाप. एकदा गंमत झाली. एक मुलगा आपल्या वडिलांना बोलवत आहे पापा पापा. आणि ते पापा जे आहे वडील पेपर वाचत आहे, लक्षच देत नाही. आता पापा पापा म्हणता म्हणता एकदम तोंडाला पापी. तेव्हा त्याचं लक्षात काय म्हणताय. त्याला अर्थ माहित नव्हता पापीचा. तर हे निष्पाप अर्जुन. याचा अर्थ काय आहे की भगवंत अर्जुनावर खूप प्रसन्न आहे की वा तुझ्या जीवनामध्ये पाप तर अजूनपर्यंत झालेलं नाही. लहानपणापासून अर्जुनाला पाहत आहे, त्यांची मदत ते करत आहे. तर शुद्ध मनाचा अर्जुन तू जे विचारत आहे ना त्याचं उत्तर आहे. म्हणजे असं आहे अस्मिन लोके, या लोकामध्ये या जगामध्ये पुरा द्विविधा निष्ठा प्रोक्ता मया. माझ्याद्वारे 2 प्रकारच्या निष्ठा सांगितलेल्या आहेत. लक्षात नाही का? पुरा म्हणजे आधी. मी हे 2 प्रकारचे मार्ग सांगितले आहे. अच्छा, तर पुरा म्हणजे काय? तर पुरा म्हणजे एक तर अर्थ असा होऊ शकतो मागच्या अध्यायामध्ये पहिले. पुरा म्हणजे पहिले म्हणजे आत्ता आत्ता तुला सांगितलंय दुसऱ्या अध्यायामध्ये. आणि ते भगवान भाष्यकार अर्थ करतात पूर्वम सर्गादौ प्रजा सृष्ट्वा तासाम. म्हणजे सुरुवातीला सृष्टीच्या आधी जेव्हा संपूर्ण जग मी निर्मित केलं तेव्हाच सगळ्या लोकांच्या हितासाठी हे 2 मार्ग मी सांगितले. अभ्युदय निश्रेयस प्राप्ती साधनम वेदार्थ संप्रदायम आविष्कुर्वता. म्हणे मी या लोकांचा अभ्युदय आणखी मोक्ष यांना मिळेल म्हणून हे 2 मार्ग मी आधी सांगितले. अभ्युदय म्हणजे सर्वांगीण विकास, निश्रेयस म्हणजे मोक्ष. तर हे मी आधी सांगितले. आणि जर तुम्ही 4था अध्याय जर वाचला तर त्याच्यामध्ये येतं भगवंत म्हणतो की मी हे ज्ञान कोणाला दिलं? सूर्याला. इमं विवस्वते योगम प्रोक्तवान. आधी दिलेलं आहे. नवीन मी तुला सांगत आहे असं नाही. ही परंपरा माझ्यापासून सुरुवात त्याची झालेली आहे. नारायणम पद्मभूम वसिष्ठम तत्पुत्र पराशरम वगैरे वगैरे आहे. शक्तींच तत्पुत्र पराशरम. आत्ताच मी सुरुवातीला एक श्लोक म्हटला सदाशिव समारंभा शंकराचार्य मध्यमा. लक्षात ठेवा ज्ञानाची परंपरा कुठून त्याची सुरुवात झाली? भगवंतापासून. जीवापासून ज्ञानाची सुरुवात होऊ नाही शकत, कारण जीव जो आहे तो अज्ञानी आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे. तर या परंपरेचं उगम कोण आहे? ईश्वर आहे. महर्षी पतंजलीजींनी आपल्या पतंजल योग सूत्रामध्ये म्हटलेलं आहे सपूर्वेशाम अपि गुरु कालेन अनवच्छेदात. त्या ईश्वरापासून इथे स्वतःच देव म्हणतो की मया मया प्रोक्ता.
मी हे 2 मार्ग सांगितले सुरुवातीला आधी. द्विविधा निष्ठा, इथे शब्द काय दिला? निष्ठा. म्हणजे 2 प्रकारचे मार्ग, 2 प्रकारची बुद्धी. आणि म्हणे मी कोण आहे? तर शंकराचार्य म्हणतात मया सर्वज्ञेन ईश्वरेण. मी सर्वज्ञ आहे, मला सगळं माहित आहे. कोणत्या मार्गाने कुठपर्यंत माणूस जाऊ शकतो. म्हणून अर्जुना मी तुला सांगत आहे. अर्जुन अल्पज्ञ आहे, ईश्वर सर्वज्ञ. जोपर्यंत आपण अशा सर्वज्ञ ईश्वराची किंवा गुरुची शरण घेत नाही तोपर्यंत ज्ञान आपल्याला होत नाही. अल्पज्ञाला महाज्ञानी लोकांच्या शरणीत जावं लागतं, तेव्हाच त्याला समजतं, कळतं. तर इथे देव म्हणतो. तर अर्जुनाने विचारलं, देवा सांगा कोणते 2 मार्ग तुम्ही सांगितले? द्विविधा निष्ठा तुम्ही म्हणत आहात. दुसऱ्या ओळीमध्ये काय म्हणतात ते? ज्ञान योगेन सांख्यानाम. म्हणे एक मार्ग मी ज्ञानाचा सांगितला आहे. अच्छा, आणि कोणासाठी सांगितला आहे? सांख्यानाम. आता सांख्य म्हणजे काय उद्या मी तुम्हाला सांगेन, पण इथे एक सोपा अर्थ. सांख्य म्हणजे जे मुमुक्षु आहे, जे निवृत्त झालेले आहे, ज्यांना जगाची काही आता इच्छा उरलेली नाही. पुरे आता प्रपंच पाहणे अशी ज्यांची स्थिती आहे. भरपूर झाला प्रपंच. आता आम्हाला काय निवृत्ती, आणखी जरा उच्च ज्ञान पाहिजे. लोक 80-90 वर्षाचे होऊन जातात तरी अजून पाहिजे प्रपंच. एकाला सांगितलं अरे 80 वर्षाचा झाला आता तर सुरुवात कर, म्हणजे आत्तापासून आता अजून भरपूर वेळ आहे. तर वयोमानात म्हणजे वयाच्या दृष्टीने कोणी निवृत्त किंवा प्रवृत्त होत नाही. लक्षात, शंकराचार्यांनी 8 वर्षाच्या वयामध्येच काय संन्यास घेतला. तर ज्याच्या बुद्धीमध्ये आता हे पक्क झालंय की जगामध्ये धडपड केल्याने काही मिळणार नाही, जोपर्यंत मी स्वतःला जाणत नाही तोपर्यंत कल्याण होत नाही. हे जरा त्याला म्हणजे लक्षात आलेलं आहे. आनंद जर मला मिळवायचा आहे, कायम आनंद टिकून राहण्याचा असा जो आनंद, त्यासाठी तर मला आत्मज्ञानच पाहिजे. तर ज्ञानाचे अधिकारी वेगळे आहे. अधिकारी म्हणजे योग, त्यांना इथे सांख्य म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ज्ञानयोग आहे आणि कर्मयोगेन योगिना. आणि योगी लोकांसाठी मी कर्मयोग सांगितला आहे. तर इथे योगी म्हणजे शीर्षासन करणारे नाही किंवा प्राणायाम करणारे नाही. इथे योगी म्हणजे सर्वसामान्य जे लोक आहे, ज्यांच्या मनामध्ये अजून प्रपंचाविषयी आवड आहे, आसक्ती आहे, पण त्यांना आता पुढे जाण्याची इच्छा आहे. ते भोगी नाहीये. कोण आहे? योगी आहे. तर आता असं मी म्हणू शकतो इथे 100 योगी बसलेले आहे असं म्हणू शकतो, कारण ऐकण्यासाठी आलेले आहे, भोगी लोक आलेले नाहीये. तर योगी म्हणजे एक असा साधक जो प्रयत्न करत आहे, मला या मार्गावर पुढे पुढे जायचं आहे. तर अशा या सर्वसामान्य योगी किंवा साधकांसाठी कर्मयोग मी सांगितलं आहे असं देवानी सांगितलं. तर अर्जुन म्हणतो की आता जरा मला सविस्तर तुम्ही सांगा हे कर्मयोग काय आहे. भगवंत म्हणतात उद्या संध्याकाळी 6:30 वाजता या. आता हे जे चरण आहे ना, कर्मयोगेन योगिनाम, बस याचाच विस्तार काय पूर्ण 3रा अध्याय आहे. बस कर्मयोगेन योगिनाम फार सुंदर आहे. उद्यापासून तुम्ही या. संकल्प करा की 8 तारखेपर्यंत मी येईल. ठीक आहे. संकल्प केल्याशिवाय काही गोष्ट पूर्ण आपण करत नाही. आणि येताना काय घेऊन या? भगवद्गीतेचं पुस्तक. आणि एक आणखी सांगतो, येताना 4 लोकांना अजून घेऊन या. स्वामी हे जरा कठीण आहे.
आम्हीच येऊ की नाही जरा जरा प्रश्न आहे. तर जरूर या, तुम्हाला निश्चित लाभ होईल. कारण आपल्याला आपलं जीवन आनंदी बनवायचं. अर्जुनाने तर ऐकून त्याचं जीवन धन्य झालं, तर आपल्याला सुद्धा त्याचा फायदा मिळेल. कारण भगवंताने आपल्यासाठी सांगितलं, फक्त अर्जुनासाठी सांगितलं. तर उद्या जरूर 6:30 वाजता. ठीक आहे, 2 मिनिटं देवाचं नाव घेऊन मग आपण पूर्ण करू. माझ्यानंतर म्हणा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव,